इकडे बघा मोनिश कुक झाले आहेत. चिकन पकोडा बनवायला घेते पोरेने, म्हणजे चिकन पकोडा. हे बघा, हे बघा 2 वारू आल्याने आहे. काय मोबाईलमध्ये घुसताय का तू काय रे? हा बघा किती लाडात आलं आहे बघा. मी आता घरी जात होती प्लांटवरून. यो बघा तसं माझाच पोरे आहे बघा. कस्टमरला बोलली घरपोच करून देते. कस्टमर बोलला नको आज रंगपंचमी आहे, बोलते ती मला जाम रंग होती रस्त्यामध्ये. मीच येतो आणि घेऊन जातो. बरं झालं चला. चला आता मिक्स करतो. आता या हाताने मिक्स करायला पाहिजे, पण मला जरासा बाबा प्रॉब्लेम आहे मिरच्यांचा, त्याच्यामुळे झोंबतात माझ्या हाताला जाम लगेच. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे रंगपंचमी, धुळीवंदन. तर तुम्हा सगळ्यांना धुळीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता आपल्या ब्लॉगला मी एक दुपारी सुरुवात केलेली आहे. तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते बघूयात. मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्ही सगळ्यांनी कालच्या ब्लॉगला खूप भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर मंडळी चला आता बघू आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे. आज मला मस्त भाकरीच्या बऱ्यापैकी ऑर्डर्स आहेत आणि तुम्हाला पण जरा चुलीवरच्या एकदम छान भाकरी जर हव्या असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि भाकरींची ऑर्डर मला देऊ शकता. ओके, सो चला आता या मंडळी चहामध्ये पुरणपोळीचा नाश्ता करायला. मला तर वाटतं आज रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात सकाळी चहामध्ये खायला पुरणपोळीच असेल. चिन्मय झोपले आहे. सकाळची वेळ आहे आणि मोनिश आणि सोनूचं तिकडं धुळीवंदन सुरू पण झालं आहे. त्याला बोलले थांब जरा, काहीतरी खा आधी, त्याच्यानंतर मग आपण खेळूया रंगपंचमी धुळीवंदन सण. आणि रात्री ना केवणी गावातून यायला मला 2 वाजले रात्रीचे आणि इतकं सुंदर त्यांनी कार्यक्रम आयोजन केलं होतं ना, खरंच खूप भारी वाटलं मला. मी सुद्धा खूप एन्जॉय केलं तिथे आणि खूप छान वाटलं. असं सगळी माणसं एकत्र बघितल्यावरती ना खूप असा आनंद होतो की चला आपला गरीब माणूस खरंच खूप एकजूट होतो आहे पुन्हा असं. तर चला आता मी घेतला मस्त इथे उन्हावणी ठेवलं आहे भाकरी करायला, म्हणजे उन्हावणी घेतलं आहे मी. तर आज मस्त भाकरी करते आणि मस्त काहीतरी चिकन मटनचा बेत असणार आहे, रंगपंचमी आहे त्याच्यामुळे. सो चला, आणि मला भाकरींचा व्हिडिओसुद्धा द्यायचा आहे. जिकडनं मी मशीन घेतली आहे भाकरी बनवायची त्या ताईंना मला एक व्हिडिओसुद्धा द्यायचा आहे. तर बघू आज जमतो व्हिडिओ द्यायला की उद्या, पण आता मी भाकऱ्या तरी करून घेत आहो. आणि आज रंगपंचमी, आज मला ऑर्डर पण आहेत भाकऱ्यांच्या. काय चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. तर मंडळी भाकरींची ऑर्डर होती जरा मला आज सकाळी. आता ऑर्डर कंप्लीट झाली आपली आणि आता पॅकिंग करते कस्टमरला द्यायला. आणि तुम्हाला पण जर अशी भाकरी जर लागत असतील तर मला नक्कीच ऑर्डर द्या. आणि स्क्रीनवरती तुम्हाला आपला भाकरी ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे मी, तर सेव्ह करून ठेवा नंबर. आणि तुम्हाला जर भाकरी लागत असतील तर नक्कीच मला ऑर्डर द्या. मोठी ऑर्डर पण घेते मी. ओके, कस्टमर आले भाकरी घेण्यासाठी. ओके चला, आणि संध्याकाळी पण दुसऱ्या ऑर्डर आहेत मला भाकरींच्या. तर आता एवढ्या भाकरींची ऑर्डर होती. जसं जसं लोकांना आता माहिती पडतं तसं तशा ऑर्डर देतात मला. ओके चला, आता कस्टमर आलाय बाहेर. कस्टमरला बोलली घरपोच करून देते. कस्टमर बोलला नको आज रंगपंचमी आहे, बोलते ती मला जाम रंग होती रस्त्यामध्ये. मीच येतो आणि घेऊन जातो. बरं झालं चला. चल चिवा, आवाज कमी ठेव तुझा.
चला आता इथे मस्त चिकनचे पकोडे बनवायला चिकन मॅरिनेट केलं आहे आणि आता त्याच्यामध्ये वाटण टाकते मस्त अद्रक लसूणची पेस्ट. चला आता मिक्स करतो. आता या हाताने मिक्स करायला पाहिजे, पण मला जरासा बाबा प्रॉब्लेम आहे मिरच्यांचा, त्याच्यामुळे झोंबतात माझ्या हाताला जाम लगेच असा. चला आता इथं घेतलं आहे उन्हावणे, कारण की मला आता 15 भाकरींची ऑर्डर आहे त्याच्यामुळे. ओके चलो. चला मंडळी आता घेतलेलं मस्त भाकरी शेकवायला. हे बघा चिन्मय मला तिकडनं काढून देतो आहे मशीनमधून आणि मी इथे शेकवायचं काम करते फटाफट, कारण का आज धुलीवंदन तर जरा आपल्याला ऑर्डर आहे भाकरींची जास्त त्याच्यामुळे. ओके इकडे बघा मोनिश कुक झाले आहेत. चिकन पकोडा बनवायला घेतली पोरेने, म्हणजे चिकन पकोडा. हे बघा इथं आता म्हणजे परत उन्हावण्याला पाणी ठेवले, कारण का त्या भाकरी गेल्या तर त्या संपल्या. हे बघा लकी डोले चमकतात. लकी इकडे बघ. सोनू तुझे पण चमकतात का? सोनू इकडे बघ. सोनू चाललो मी बाहेर. हां तुझे भारताचा नकाशा बनवला आहे का जिनमध्ये? बरेच लांब गेले त्यांनी भाकर. तेच ना, बघ ना भाकरीचा नकाशा कसं घे पेपरने त्याला. आता या एका कस्टमरच्या 10 भाकरी रेडी झाल्यात आणि दुसऱ्या कस्टमरच्या या 8 भाकरी रेडी झाल्यात. ओके चलो. हा चालेल. कॅश दे ना असतील तर, कॅश दिली तर मला बरे होतील. हे बघा 2 वारू आल्याने काय मोबाईलमध्ये घुसताय का तू काय रे? हा बघा किती लाडात आलं आहे बघा. मी आता घरी जात होती प्लांटवरून. यो बघा तसं माझाच पोरे आहे बघा. बाबू आधीच 2 बाबू घरामध्ये आहे, तुला कुठे घेऊन जाऊ अजून? इकडे बघा, इकडे बघा. बाबू तू येतो? अय छोटा बाबू तू येतोस? बघा याच्या आखरीचा जसं माझाच पोर आहे यो. चल येतेस? येतेस बाबू तू? जायचं आपण फिरायला बाबू. हा बघा दुसरा आलाय अजून एक, त्याला पण यायचं आहे, पण यानं ठेवायचं कुठं? थांब बाबू, दुकानावर पाठवलेलं ना बाबू दादाला, खाऊ घेऊन येईल बघा. आता तिसरा येतोय बघा छोटा बाबू, दिसला का तुम्हाला? अजून एक येतोय बघून ना. म्हणजे अख्ख्या गावाची कुत्री मलाच ओळखतं का काय? काय रे शेंड्या इकडे, शेंडू बाबू इकडे ये. ये तुझीच वाट बघत होती. ये बरं, अजून काही काळू आला नाही. ये या बाबूच्या पायाला लागलंय, कोणतरी मारलंय पायाला त्याच्या. कोणी मारला रे तुला? तुला कोणी मारलं रे? हाँ बाबू बिस्किट नहीं लाया? लाया ना? 10 का था बिस्किट. हाँ तो फिर बिस्किट ज़्यादा लेके आने चाहिए थे ना. हाँ दे इनको अभी 2 बिस्किट. 5 रुपये बचा उसका, और बिस्किट लेके आना चाहिए था ना. रख अभी तेरे को. चल दे बिस्किट, दे फोड़ के. अगरबत्ती दे, बिस्किट फोड़ इनको दे दे. थांब देतोय बघ, तो देतोय बघ, देतोय बघ, तो देतोय बघ दादा, दादा देतोय बघ. 5 रुपये का लेके आना चाहिए था ना इनके लिए. और डाल दूँ? हाँ डाल दे, अलग अलग से दे दे, अलग अलग से दे दे. दे दे त्याला पण. रस्त्यामध्ये नको टाकू, गाड्या येतात.
रास्ते में मत रख दे, इसको दे, इसको दे, इसको दे। कभी रहेगा ना 5-10 रुपया इनको बिस्किट दे के खिलाने का क्या? हाँ दे, इसको खिला, इसको खिला। डर गया हो, डर गया, खिला उसको। मंडळी, अरे 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 चापटे ना तुला, कशाला त्रास दे त्यांना, दिले ते खा ना। मंडळी, जो काही टेन्शन असतं डोक्यामध्ये दिवसभराचा, जो काही थकवा असतो ना, तो यांच्यासोबत थोडंसं बोलून किंवा थोडंसं यांना प्रेम करून निघून जातं आणि त्यांना काय जास्त नको असतं, फक्त त्यांच्या डोक्यावरून थोडासा हात फिरवून एवढंच पाहिजे असतं, त्यांना काही खाऊ नको आहे। बघा हा, बघा हा, बघा हा, बघा। चला मंडळी, आता चालले मी घरी। त्या छोट्या छोट्या बाबूंना पण बिस्किटं दिली तिथं, त्यांची मस्ती सुरूच आहे अजून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सांगायची आहे, जर तुम्हाला असे छोटे छोटे कुत्र्याची पिल्लं किंवा कुत्रे दिसले ना, तर त्यांना तुमच्याकडे जर असेल बिस्किट वगैरे काय चपातीचा तुकडा, तर नक्कीच द्या त्यांना। त्यांना खाऊ पण नको असतंय, पण त्यांना थोडासा मायेचा हात त्यांच्या डोक्यावर फिरवणं त्यांना जाम गरजेचं असतं। ओके, चला आता जाऊयात घरी।